एक मारतळा गावातून जर इतकी प्रचंड संख्येने लोक एकत्र येऊ शकतात तर हे मुंबईत कसे ताकदीने येणार आहेत आता सांग. जायला मला एक गोष्ट कळाला, परभणीला गेलो तितकेच मराठी. आता वाटलं होतं लातूर थोडं कमी राहील, लातूर त्याच्या पुढे गेलो. आणि आज मी नांदेडच्या नगरीत आलोय, असं वाटलं होतं थोडं कमी होईल का काय. एक गावाची बैठक एवढी तर उद्याची बैठक कशी होईल. एक गाव इतकं पेटून शकतं, तर आता नांदेड जिल्ह्याचा उद्याचं वादळ कसं असं. मराठा या 4 दिवसात पेटून उठला, त्याचा कारण सांगता. मराठी शांत होते, 7-8 महिने झालं सरकार आलं. मराठ्यांना असं वाटलं होतं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली, न आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण देईल असं मराठ्यांना वाटलं होतं. पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं, ओबीसी बाजूला दोष नाही द्यायचा, ते अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं. मला एक सांगायचं, नांदेड जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे. अधिवेशन आपण बघितले की नाही, संघटनेच्या राजकारणाचे पदाधिकारी जमते, पक्षाचे ठराव करते. तुम्हाला ऐकायला तर मी काय म्हणतो बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. किती जातीवाद असावा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यात, तो तुम्हाला सांगायला. एखाद्या पक्षाचं जर अधिवेशन असलं ना, सगळे पदाधिकारी मिळून ठराव करतात मागण्याचा, आणि तो ठराव कोणाला देते? सरकारला, ही आमची मागणी मंजूर करा. जर एखाद्या संघटनेनं अधिवेशन घेतलं तर त्यांचे पदाधिकारी असते, तर त्यांचे कार्यकर्ते असते, किंवा शेतकऱ्याची जर एखादी कृती समिती असली तर सगळे पक्षाचे त्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमतात आणि ठराव करतात अमुक अमुक मागण्याचा, आणि तो ठराव सरकारला देतात की मंजुरी द्या. इथं उलटच झालंय 75 वर्षात देशात. ओबीसीचं अधिवेशन ठराव कोणी करायला पाहिजे? ओबीसी. तो ठराव कोणाला द्यायला पाहिजे? सरकारला मागण्या मान्य करा म्हणून. यांच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री बघा. मग जर मुख्यमंत्र्याचं तुमचं एवढं चांगलं आहे, त्या अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का? सरळ जाणार त्याच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर, त्याला म्हणा मागण्याची अंमलबजावणी कर. अधिवेशन बोलवायची गरज काय? समजा सरपंच तुमच्या घरातला आहे, तुम्हाला काय गरज आहे कुणाला म्हणायची सरपंच सही करतो का? सरपंच सापडावं लागत. सरपंच तुमच्या घरात म्हणल्यावर तुम्हाला काही अडचणच नाही, गावकऱ्याला तरी अडचण आहे. अशी परिस्थिती त्या दिवशी अधिवेशनात झाली. अधिवेशन येण्याच बोलिलं, कानबी यांनीच फुकले, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करा म्हणून. अशी लोकांत चर्चा आहे आणि शंका पण येते आम्हाला, प्रश्नचिन्ह आहे. का शंका येऊ नये? कारण सांगतो त्याचं. त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले, मी ओबीसीचं काम करणार, मी ओबीसी साठी लढणार. मग मराठ्यासाठी कोण लढणार? धनगरासाठी कोण लढणार? गोरगरीब ओबीसी साठी काय दिलं? नुसतं निवडून यायचं असलं की म्हणायचं मी ओबीसी साठी लढणार. ओबीसीला दिलं काय? बंजारा समाजाच्या योजनेच्या हाल, त्यांच्या आरक्षणाचा हाल, काही काळी समाजाच्या, राजपूत समाजाच्या आरक्षणाच्या हाल आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय नाही, धनगराच्या आरक्षणाचा विषय नाही, मुस्लिमाच्या आरक्षणाचा विषय नाही, दलिताच्या योजनाचा विषय नाही. निवडून येऊस तर फक्त म्हणायचं मी ओबीसी साठी लढणार. हे ओबीसीनं सुद्धा ओळखलंय. म्हणून ते काय करतोय आता, त्याच्याच पक्षातले भाजपचे ओबीसीच्या कार्यकर्ते गोळा करतो, त्याच अधिवेशन घेतोय. का शंका घेऊ नये? तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला. मराठे मुंबईत यायला लागले. त्यांनी काय सांगितलं? पोलिस बघून घेते. बघून घेते म्हणजे काय मारायला लावतो काय आम्हाला? आणि काय बघते रे ते आमचं? ही कोणची दादागिरी? आणि मराठ्यांना चॅलेंज एवढं सोपं होत, त्याला जर कोणी हाणीन फिरेन म्हणलं ना, मग त्या 5 पट ताकदीनं जात असतंय मुद्दाम. मग मराठा एक या देशावर अशी अवलाद आहे की ती कोणालाच मुजीत नाही.
धमकी दिल्यावर तर भूत भेटच नाही. तुम्ही धमकी द्यायला पोलिस बघून घेतील. देवेंद्र फडणवीस तुम्हाला या महाडतळा गावातून सांगतो, धमकी द्या, आडवा उभा कोणी पण येऊ द्या, मनोज जरांगे आणि मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार. काय व्हायचं ते होऊ दे. सत्ता हातात दिली म्हणजे का आमच्या लोकांचे मुर्दे पाडणार का? घरी मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ करायचा अधिकार दिला तुम्हाला कोणी? मी हटत नसतो. काही झालं 29 ऑगस्टला मराठे मुंबईत जाणार आहेत. तुम्हाला पण सांगतो, नांदेड जिल्ह्यातल्या थांबई काय झालं त्याला 9 वाजून गेले का रे? नांदेड जिल्ह्यातल्या घराघरातला मराठा घरी राहता कामा नाही. इमानदारीनं सांगा, सगळे वर हात करून मुंबईला येणार का? बघा हे हात वर केल्यावर कसं दिसतंय. दाखा मीडियावर दाखा जरा हे देवेंद्र फडणवीसला. बघ म्हणा एका गावची संख्या आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर शहाणे असले ना, आग्यामोळ मुंबईत येऊन देऊ नका. आधीच आरक्षण देऊन मोकळं व्हा, नाही तर तुमच्या दारात हे भात शिजल्याशिवाय राहत नाही दादा. अवघड आहे. यावेळेस इतके मराठी मुंबईत जाणार आहेत ना, तुम्हाला खरं सांगतो मी, लयच मराठी मुंबईत येणार आहेत वायबारीने. पहिल्यापेक्षा 5-10 पट. फक्त उद्यापासून एक काम करा, घराघरात जाऊन घरं पिंजून काढा. कुणालाही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नका. घराघरात घुसून सांगा, एवढे वेळेस मुंबईत चला, मराठी जिंकायचे ह्याबारे. काही झालं तरी मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. आपला हैदराबादचं गॅजेट आपल्याला घ्यायचं म्हणजे प्रत्येक घरातला मराठा माणूस ओबीसी आरक्षणात चालला. सातारा संस्थांचा बॉम्बे गव्हर्नमेंटचा घ्यायचं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घ्यायची, मराठा आणि कुणबी एक हे तो पण जाहीर घ्यायचं. आता माघारी यायचं नाही. सरळ सांगा, समाजाला खरं बोला. ज्यांना मुंबईला राहायचंय त्याने 10-15 दिवसाच्या तयारीने चला, आणि ज्यांना इथं काम आहेत त्यांनी फक्त मुंबईपर्यंत आम्हाला वाटा लावायला. आम्हाला एक बी मराठ्याने घरी राहायचं. आम्ही एकदा मुंबईला बसलो, तुम्ही वापस या. मी बघतो ते आरक्षण कसं देत नाही. ते आपली भाषा कळते त्यांना. आपल्याला कच का अवघड आहे. मग नाही ऐकलं का आपण कचा हक्कच घोड्याला येत असतो. जीव माया मराठ्यात. त्यामुळं मराठ्याचे लेकरं बाळ पोरं बाळ मोठे करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मी माझ्या समाजाचं वाटोळं होऊ देणार नाहीये. आणि तुम्हाला मान खाली होईल तुमचे असं एक बी पाऊल मी 2 वर्षात उचललेलं नाही. आणखी तुमची शान वाढन हेच काम केलं नसता. एका गावात इतके लोक येत नसतेत गद्दारी केल्यावर. पठ्ठ्या असा लागलाय तुम्हाला नमुनेबाज, आणि तुम्ही बी मला नमुनेबाजच लागला. तुम्ही हटणार तर मी हटणार. देवेंद्र फडणवीस आपल्याला कदारलाच. मला सगळे येडे समजत येत देवेंद्र फडणवीस सोडून. तेव्हा म्हणतो ते येडं नाही, लय रसायन डेंजर आहे म्हणतो ते. गप्प बसवून त्याने 3 करोड मराठी आरक्षणात घातले. या लेवलला तर बोलतच नाही. आता या लेवलला म्हणतात बोललं तरी मराठी आरक्षणात चाललेत, नाही बोललं तरी आरक्षणात चाललेत. बोलायचंच नको, कारण त्याचं ह्या बारीनं मराठीने तुपणच काढ होतं निवडणुकीत. कुंकुना हवा निघत होत त्याच्या इकून अशी. तुमच्या एक जीवामुळं, तुमच्या एकजुटीमुळं आपला समाज सुखी होणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला मला काही किंमत नाही, समाजाला लई किंमत आहे. समाजाची शान वाढवा. माझ्या समाजाला हरू देऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, माझा समाज जिंका. समाज जर एकदा मोडला ना, पुन्हा उठणार नाही. कसल्याच परिस्थितीत मराठा हरू द्यायचा नाही. खूप उशीर झालाय. तुमच्या प्रेमाखातर इतक्या लांब आलोय. नाही म्हणलो होतो, पण ते म्हणले महाडतळावाले रुसले. म्हणलं रुसले
म्हणलं येतो मग काय करू. जे माहिती तारीख घेतात ते शेंगा आणतं मला खोटं बोलत आहे. ते म्हणे याय दे 2-3 किलोमीटर गाडी पळती तरी आहे ना. पण तुमचं इतकं प्रेम आहे माझ्यावरती, पण माझं सुद्धा तुमच्यावर येऊ. तुमच्यावर जर माझं माया नसते ना मागच फुटलो असतो. मला आता इतक्या नोटा दिल्या असत्या, नुसत्या नोटाच खायच्या नोटाच हागायचं काम होतं. पण अशी ओरिजिनल अवलादी तुमचं रक्त ऐकून मला मोठं नाही व्हायचं. तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं मोठं करील, सुखी समाधानी करील तर तुमचेच लेकरा बाळ. तुमच्या लेकराचं वाटोळं करून मी कधीच मोठा होणार. आणि हे 2 वर्षात मी सिद्ध करून दिलं. हळूहळू 3 करोड मराठी आरक्षणात घातले. आता राहिलेले थोडे राहिले ते पुरे घालायचे. 29 ऑगस्टला एकाने पण घरी राहायचं नाही. 3 कामं सांगतो तेवढे करा. पहिलं काम, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 तरी नंबर आहेत का नाही? प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. त्यातल्या 500 तर मराठीचे नंबर असतील. आजपासून लगेच काम हातात घ्यायचं. उद्या फिद्या नाही, उद्या काय भरोसा नाही, आजच. गरीब असू नाही तर श्रीमंत असो, प्रत्येकाला फोन करून सांगायचं मी मुंबईला चाललोय, तू सुद्धा मुंबईला चल. किती सोपी प्रक्रिया आहे. आणि एकामेकांना जर एकमेकाला फोन लावले, कुणाचेच कुणाला माहित नाही कुणी कुणाला लावलाय. एका माणसाला जर 5-50 फोन आले ते दुसऱ्या दिवशी तुमच्या पाय पडून तो हात जोडतो म्हणून फोन करू नको. मुंबईला येतो पण मला 100 फोन आले. तो आता सन्मान लागतो मराठ्याला. लय कंड आपण सगळेच पाटलं. मानापानाशिवाय यांचं पोटच भरत नाही. समाज संपित आणलाय पुरा. मला खुर्चीच नाही दिली, मला हीच नाही म्हणला. अरे तुला नाही बोलेल तरी तुला का रोग आलाय का? येईना तसाच. असल्या कारणामुळे आपला समाज संपत आला. मायावर सुद्धा रुसत येत. मला फोटोच नाही काढून दिला, माझ्याकडे बघितलंच नाही. आता कितीक जणांकडे बघू कोणाकोणाकडे. मला रामरामच नाही घातला, मला जय शिवरायच नाही घातला, मला हातच नाही वर केला. आता मग खवाटे मोठेच हात वर करू करू. मोठं मन ठेवायचं शिका. नाही तुम्हाला बोललो, नाही तुमच्याकडे बघितलं, नाही तुम्हाला जय शिवराय घातला, रुसू नका. एकच ध्येय ठेवा, आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करतोय ना, नाही बोललं तरी हरकत नाही, मी जाणार म्हणजे मराठ्यासाठी जाणार. ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. पहिलं काम सांगितलंय तुम्हाला, सगळ्यांना फोन लावायचे. दुसरं काम, सोशल मीडिया आपण आपली चालवायची. सगळ्यांनी मोबाईलवर टाकायचं चलो मुंबई. व्हॉट्सअप, फेसबुक काय काय जेवढं असेल तेवढ्यावर टाकायचं रोज. आजपासून 27 ते 29 ऑगस्ट पर्यंत रोज टाकायचं चलो मुंबई. आपले काही पोरं टाकीतच नाही. आणि पाठ 3 वाजता ऑनलाईन आहे. काय बघून काय नाही मोबाईलवर, त्याची त्याला माहित. समाजाचं काम करू लागा. आणि तिसरं काम, उद्या सकाळपासून घर ना घर, गाव ना गाव पिंजून काढायचं. चौथं काम, मुंबईत सगळ्यांनी शांततेत जायचं. जाळपोळ दंगल कोणी करायची नाही. तुम्हाला काय करायचं, दगड मारले तरी आरक्षण पाहिजे आणि शांततेत गेले तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत आरक्षण देतो, मराठ्याचं थोडंही नुकसान न होता. फक्त मुंबईत ताकद दाखवा, नसता काय होईल ते पण सांगतो. जे आपल्याला विरोध करतात मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही, त्यांचं हसू होईल. ते आपल्यावर हसतील, बघा हे मराठी एक आले नाही, आम्ही त्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही. उगाच छातीबिडी देते, घेणं देणं. त्यांचं आधीच पोट दुखत आहे 58 लाख नोंदी निघाल्यापासून. रोज पोरं नोकऱ्यात चालले. महावितरणमध्ये आता पाठीमागच्या आठवड्यात 750 लेकरं गेलेत आपले. 750. एकट्या आता नांदेडची यादी घेतो मी संध्याकाळी. काल MBBS ला 30 पोरं लातूर मधून गेले, टॉपच्या कॉलेजला. कशात? नाही, ही यादी चुकीची. मी यादी देतो सकाळी तुम्हाला. हा, एका गावात होय. हा, वा वा वा, धन्यवाद. हा बघ, हे बघायचं आपल्याला. MBBS ला 2 पोरं गेले आपले एका गावातले. उमरा गावातला. हे दिलंय आपण समाजाला.
ओबीसीतून ओबीसीतून एसपी झाले. वा वा वा. बघा बरं, लेकरं किती श्रीमंत व्हायला लागले, आपले मोठे व्हायला, किती सुखात बसायला लागले. गेल्या 7 वर्षाचा मला डाटा दिला त्यांनी. वा वा, खूप शुभेच्छा. करू, सत्कार करतो तुमचा. MBBSला गेलाय पोरगा. हे दिवस जर बघायचे असले ना तुम्हाला एक राहावं लागेल. रुसून चालणार नाही, मान सन्मान बघून चालणार नाही. चिखलात बसायला जागा दिली तरी बसावं लागेल, तेव्हा आपले लेकरं बाळा मोठे होते. आपलं आयुष्य गेलं, लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटोळं करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देऊ नका. इथं कोणी कोणाचं नाही. तुमचं कधी दुखायला लागलं, तुम्ही कधी आजारी पडले, तुमच्या पाठीवून आणि तोंडावून हात फिरायला तुमची पोरगी किंवा पोरगच येणार आहे, कुणी येणार नाही, कोणचा नेता फिता. समजून घ्या. मी रातपाट एकत्र एक करतोय, इतका झटतोय, मी उपाशी तापाशी राहून रक्त जाळतोय, तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. लक्षात ठेवा. लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, समाजाची हार होऊन देऊ नका. 4-2 दिवस काम बुडले, काही वाटोळं नाही होणार, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे. काल लातूरचा 7 वर्षाचा डाट्यात फक्त 6 पोरं लागत होते. 6. आरक्षण मिळाल्यापासून ही पहिली वेळ 7 वर्षाच्या नंतर या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी 5 नाही तर 6 पोरं जाते. या वर्षी 30 एका जिल्ह्यात गेले. दिवाळीच्या नंतर एवढी मोठी भरती होणार आहे, त्याच्यामुळे 29च्या आत आपल्याला आरक्षण घ्यायचं. एकदा जर भरत्या झाल्या तर 50-50 वर्ष जागा खाली होत नाहीत. पुन्हा कुणाचं तरी नातू नोकरीला लागणार आहे, कुणाचा तरी भाऊ लागणार आहे, कुणाची तरी बहीण लागणार आहे, कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी अधिकारी होणार आहे. लेकरं बाळ कायमचे सुखी करा. लेकरा बाळाशिवाय पर्याय नाही. लोक मागून येऊन पुढे गेले. तुमच्या फक्त वेळ देण्यामुळं, मुंबईला येण्यामुळं समाजाचं वाटोळं होऊन देऊ नका. आता वाईट दिवस आहेत. शिक्षण इतकं महाग झालंय, कंबरड मोडतं आईबापाचं शिक्षणाचे फीस बरोबर. 10-5 रुपये जर कमी पडले तर 50 उंबरे जिजावं लागते. तरी आईबापा कमी पडत नाहीत. जमीन विकित येत, घाण ठेवतात, पण लेकरं शिकवित येत. आणि 1% जर हुकलं तर लोक लेकरं आपल्या आत्महत्या करायला लागले. जरा भानावर या. नुसताच गोंधळ, नुसताच आरडावारडा करून जात संपू नका. अन्याय कसा व्हायला लागला याची जाणीव ठेवा. जाणून बुजून फक्त मराठ्यालाच द्यायचा असलं तर विरोध केला जातोय सरकारकडून सुद्धा. सरकारला पण मग अशी ताकद दाखवा. या असा नांदेड जिल्हा बाहेर पडा ह्या बारीने. एकट्या नांदेड जिल्ह्याला 100 किलोमीटर लागलं पाहिजे. एकट्या नांदेडला मोटरसायकली, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, जिपा, टेम्पो, रिक्षे सगळं काढा. किराणा दुकानं बंद ठेवा, टापऱ्या, हॉटेल सगळे बंद ठेवा. आपले व्यवसाय. नोकरदार नोकरी जायचं नाही. रजा टाकून द्यायच्या सगळ्यांनी. लालबागच्या दर्शनाला चाललो म्हणायचं मी गणपती बाप्पाच्या. रजावर लिहितानीच लिहायचं गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो. या 3-4 वर्गाला विनंती करा. मास्तर, डॉक्टर, वकील या तिघाजवळ बी गाड्या आहेत. यांच्या गाड्या एवढ्या वेळेस आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी बाहेर काढायच्या. आपल्यातला सगळ्यात बुद्धिजीवी वर्ग येवे. आपला मार्गदर्शक आहे आणि आपल्या मार्गदर्शकाला आपण भांडायचं असतं. भांडून बाहेर काढायचं. यांच्याकडे तिघाकडे गाड्या आहेत. हे गाड्या बाहेर काढत नाहीत. आपल्याला साथ देते, सगळी साथ देते, पण बाहेर काढत नाही. कारण ते आपल्याला फड्यात येत नाही. कावळे हागू नये म्हणून ते वरून झाकून ठेवते गाड्या अशी, पण मुंबईला काढत नाहीत. यावर पुऱ्या गाड्या बाहेर काढायच्या आपल्या बांधवाच्या. एक बी गाडी घरी ठेवायची नाही, एक सुद्धा. राजकारणी मराठी गाड्या बाहेर काढत नाहीत. तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम सांगतो आता. हे कधीच 29 ऑगस्ट पर्यंत एकाही इथं बसलेल्या मराठ्यांनी विसरायचं नाही. तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो. आता आम्हाला मोठं करायची वेळ आली. आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली. मुंबईला चल. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल. आजी माझी सगळे
सभापती, उपसभापती, खासदार, आमदार, मंत्री, माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईत चल. नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, भावी जिल्हा परिषदेचे सदस्य, भावी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, सगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मराठ्यांचे असणारे सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. आणि एवढं सांगून जर तेव नाही आला, तुम्ही त्याला काही बोलू नका. तुम्ही फक्त नाव मला द्या. हे आला नव्हता, त्याचा बाजारात उठतो, त्याला पाडत म्हणून समजायचं. तेवढं जाणं मी जाणं, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. फक्त नाव सांगा. आपण मुंबईला गेल्यावर हे गल्लीत हिंडत होतो. तुम्ही मुंबईला जाणार आहे, तुम्हाला माहित नाही मागं कोण आहे. घरी तईला सांगून ठेवायचं मी मुंबईत चाललोय, मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहित नाही. गल्लीत कोण कोण हिंडतं माघारी आल्यावर सांग. तई बरोबर सांगायची आपल्याला, ह्यो गल्लीत हिंडत होता, त्याचा बाजार उठायची जबाबदारी म्हणून जरा घ्यायची. तुम्ही टेन्शनच घ्यायचं. तो किती दादा असू द्या, दादीन असू द्या, दादा फादाचा मी काही ठुले नाही. दादा अर्धे मोक्यात घातले, काही ठुले नाही. दादा फेतात तिकडे इतके दादा तर नाही तर तुमच्याकडे. ते दादा डायरेक्ट ढिस्काउंटच करतील. ढिस्काउन करणारे दादा ज्याला दादा नुसतेच शेण पापड्या खातील. आता एक दादीन राहिली, वळवळ केली की गेली. वळवळ करायची नाही, फक्त मजेन राहायचं. मंत्री होय, काय व्हायचं तर होय. मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठला. तुम्ही ते टेन्शनच घेऊ नका दादाचं. चांगले चांगले दादा कॅक्टाला झोपलेत अंतरवाली. काही काही रच्चे आलेत आमच्या तिकडच्या खासदाराला घेऊन. हळूच जाऊ का मी, पडन का काय. म्हणलं मला काय माहित पडन का काय. आता ते म्हणले लय बेकार चाललंय. म्हणलं चलून दे मग. यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही. खरंच स्वाभिमान, गर्व वाटतो यार मला या नांदेड जिल्ह्यातल्या मराठ्याचा. कव्हा जा तेवढीच गर्दी, कधी बोलवा. इतकं जागरूक जर राहिलं ना, कधीच समाजावर दलिंद्र येणार नाही आपल्या. कधीच दलिंद्र येणार. आणि मी आहे ना राव, तुम्हाला रोजान लावला तरी 24 घंटे काम करणारा भेटणार नाही. आपलं 24 घंटे चालू आहे. रोजान लावल्याला दुपारा जेवायला बसन, त्या जर म्हणले ना उठा आता, ते म्हणतो चाललो मग तू तुपला बघ दुसरा. आपण 24 घंटे काम करतो, कारण समाजाच्या वेदना मला माहिती. समाजाचे किती हाल आहेत मला माहिती आहे. माझ्या समाजासाठी कोणी नाही करत. माझ्या समाजाच्या चपलासकट पाय पडतात निवडून याच्या टायमाला. पण माझ्या समाजाच्या लेकराचा एखादा प्रश्न सोडायचा असला तर माझ्या समाजाच्या मदतीला कोणी येत नाही. त्यासाठी आपली थांबना दमत नाही. आगे बोडवणार मी, आगे छे ना, माग जायनाच ना मी. आणि मी माग जायना म्हणून त्यांची अशी पंचायत झाली. त्यांना वाटतं मी पटकून संपव, कारण मी इतकं इमानदार त्यांना जमत नाही. त्यांना फुटणारा लागतो. इकडून पैसे गोळा कर, तिकडून पैसे गोळा कर, त्याच्यातून फाळका हाण. आपण फाळके फुळके हाणीत नाहीत, वर्गण्या गोळा करीत नाही. आणि मग तुमच्याकडून वर्गण्या घेतल्यावर समाज कसा मोठा होईल. गरजवंत मराठ्यांनी, गरिबांनी आपण आपली लढाई लढायची, जिंकायची सुद्धा आपणच. कोणाच्या आशावर बसायचं नाही. आपली लय ताकद आहे, साधी ताकद नाही आपली. कोणाचा काय बाप आपल्याला 10 रुपये देत नाही. काबाड कष्ट करून उपाशी तापाशी राहून आपल्या आईबापानं चटणी भाकर खाल्ली, भाजी भाकर खाल्ली आणि आपल्याला मोठं केलंय. आपल्याला शिकवलंय, त्यांनी पोटाला चिमटा घेतलाय, पण आपल्याला शिक्षण दिलंय. कोणाची शाळा असली, कॉलेज असलं तरी आपल्याला 10 रुपये फीस कोणी माफ नाही केली. म्हणून आपल्याला आपल्या समाजाच्या लेकराचा विचार करावा लागणार आहे. 70 वर्षात न संपणारी लढाई. सगळे म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मिळत नसतं. मी म्हणलं मी घेत असतो. घेतलं का नाही? 58 लाख नोंदी तुमच्या पुढं 3 कोटी मराठी आरक्षणात घातले. मी उलट्या खोपडीचा आहे थोडा. लोक जे नाही होत म्हणते ते मी करीत असतो. लोक म्हणले ओबीसीत आरक्षण मिळत नाही, आपण मिळवून दाखवलं. आता राहिलेलं आरक्षण 29 ऑगस्टला पुरं मिळविणार. 1% सुद्धा मार्ग शिल्लक ठेवत नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईला निघायचं.
इतकी ताकद लावायची तितके लावा. आणखीन याच्याबरोबर 2-3 गोष्टी करा. समाज हुशार व्हा, समाजाचे लोक सावध व्हा. आपल्यात भांडण करायचं नाही. एखाद्याने आपल्याला 10 शिव्या दिल्या तरी ऐकायचं, पुढं व्हायचं. काही लहानपण नाही. समाजाला मायबाप समजा. समाज किती वाईट बोलला तरी त्याला उत्तर द्यायचं नाही. आपण आपल्या विरोधात ताकद वायाला घालायची अजिबात नाही. उद्यापासून सगळा बदल करायचा. आपल्यात वाद बंद. भांडण करायचं नाही, एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, एकमेकाला साथ द्यायची. अधिकारी वर्ग सुद्धा आपल्या साथ द्यायला लागलाय. आता मोठमोठाले श्रीमंत मराठी ते सुद्धा साथ द्यायला लागलेत. त्यामुळे आपण सुद्धा एकमेकाला साथ द्यायची. अधिकाऱ्याला कोणी त्रास दिला मराठ्याचा त्याच्या बाजूने सगळ्यांना उभा राहायचं. दुसरं काम, आपल्या लोकांनी दारू प्यायची नाही. पुऱ्याने दारू सोडून द्यायची. अजिबात व्यसनाच्या आधी जायचा. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या लेकरं बाळ ज्यावेळेस बाहेर गावात शिकत येत, बाहेर जिल्ह्यात शिकत येत, तुम्ही जर इकडे दारू पिऊन एखादी बार गटारात जर पडलात तर तुमच्या पोराचा मित्र तो म्हणतो, तो बाप दारू घेऊन पडला होता काय रे. आपलं लेकरू खाली मान घालून जगतं. आपली पोरगी जर बाहेर जिल्ह्यात शिकत असली, आपला जर पुढे दारू पिऊन गाडीवर पडून हात मोडला तर त्या आपल्या पोरीची मैत्रीण म्हणते, तुला बापाचा हात मोडला, दारू पिऊन पडले होते काय. पोरगी खाली मान घालून जगती, लेकरं खाली मान घालून जगते. असं वागू नका. संसाराचं वाटोळ होतं पुऱ्या. पाहुण्या रावळे नीट बोलत नाहीत, गाव नीट बोलत नाहीत. आपल्या घराची दशा होती, संसाराचं वाटोळ होतं. दारू प्यायची बंद करा. उद्यापासून दारू कोणी प्यायची नाही, अजिबात बंद. दारूला हात लावत नाही. इथं पेतात कोणी? आता इतक्या जणांची विचारल्यावर तुम्ही काय हा म्हणता? अर्धे तर खाली उतरून चाललेत वाटतं लगेच. पेणारे सटाकले. दारू पिऊ नका. जेव लय वर हात करीन ताणून याचा अर्थ समजायचा आपण त्यांनी रेटून टाकली. इथून पुढं दारू पिऊ नका. मी हात जोडून सांगतोय तुम्हाला, दारू पिऊ नका. आणि एका नकाचे बांध फोडायचे बंद करा. बांध फोडायचे नाही. शेवटची विनंती तुम्हाला आता जाता. हे बघा, सणावाराचे दिवस आहेत. इतर असाल एखादी पोळी खाताल, 10-15 भजे खाताल. सण द्वार पुन्हा येतील, पण आरक्षण नोकरी जर गेली तर पुन्हा येणार नाही. लेकरा बाळाचं वाटोळं करून. हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणं आपले कर्तव्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की समाजाच्या लेकराचं वाटोळ होईल. आता गणपती बाप्पा आहेत, पुन्हा अर्धी इथून पडतो. काही वेळेस प्रमाणात कमी करा. पोरीचा 50,000 1 लाख रुपये महिना आल्यावर मोठमोठे उत्सव साजरे करू. पण आधी समाजाला मिळू द्या. आमचा गणपती आम्ही मुंबईत चाललेला त्या बाहेर आम्हाला समुद्रात विसर्जन करायचं. काय अडचण आहे का? काय बंद नाही कायद्यात? तुमचा गणपती मुंबईला आणू नये. आमचा काय चावतो का तुम्हाला? आणि चाभरे बघा कशी येते. त्या चाभऱ्याचा 1.5 दिवसाचा गणपती परातीत घेते, निघाला गिरगाव चौपाटी गाडी लोटाला. आणि आमचा 11 दिवसात. अरे आम्ही 3 महिन्याचा करू. दम आहे आमच्यात मराठा तेवढा. 3 महिन्याचा करू. पण यांचे त्यांच्या सोयीनुसार आहे. त्यामुळे जरा 3 दिवसात कमवून ते म्हणजे आमच्या तिलाही काम असतं. तिलाही जर का कमवून ते म्हणजे आमचे तिले बिझी असते. आणि तो घालाय जर ते म्हणजे आमच्या पोरायला टाईमच नाही. लय गडबडीत असते. म्हणून यांचा 1.5 दिवसाचा. ह्या वेळेस आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन मुंबईला. तुमच्या सुद्धा गणपती सगळे मुंबईला आहे. वर गाडीवर बांधून रोज आरती करायची. आम्ही 5 देव बाप्पा घेतो. तिथं भेटतोय नाही देव बाप्पा, त्याच्यामुळे इकडूनच 5 चालले. कुठंच अडचण नाही पाहिजे. कीर्तन ठुली आहेत. संध्याकाळी उपोषणात शिवशाहिरांचे पोवाडे ठेवलेत. नामवंत शिवशाहीर आणले. संगीत भजन म्हणणारे गायक नामवंत आणले. पाकपाजवाळाचा नामवंत आहे. त्याला नुसतं फोन लावून सांगितलं तुम्हाला मुंबईत भजन म्हणायचे तर ते तिकडचं ताटली सोडून दिले. चलो म्हणलं मुंबई टाळून पप्पाची सगळं तिकडं. ज्याला जे आवडतंय ते ऐकायचं. कीर्तन ऐका, पोवाडे ऐका,
संगीत भजन ऐका. आणि ज्याला काहीच आवडत नाही त्याच्यासाठी हे गाड्या तिथे बांधून घेतात. तुला धंगाड धंगाड येण्याकडे चलून तिकडे चलून द्या भडकून एकाकडीला काय करावं मला. ज्याला जे असेल ती प्रत्येकानं आपण आपल्या गाडीत डीजे घेते. डीजे लावायची गरज नाही. आणि देशात एवढी मोठी मिरवणूक कवाच होणार नाही. नांदेडपासून गणपती मिरवणूक मुंबई पोहोच रेपाडा ब्रेक होईल ना. आणि सगळ्यांनी गणपती घेतला. आम्ही घेतला. जर आपल्या 2 माणसं मुंबईला गेले तर 2 घरी. जर तुम्हाला इथंच बसायचं असेल तर बसा. 2 आपल्या आई वडील जर मुंबईला गेले तर पोरं घरी गणपतीची आरती करा. आणि पोरं गेले तर आई वडील इथं. त्याच्यामुळं उत्सवातलं गुंतून पडू नका एवढं वर्ष. एकदा समाजाला जिंकून द्या. त्यांच्यात उत्सव करीत जाऊ आपण मोठमोठाले. पण आज संकट आहे. संकट असल्यावर जेवतं ताट बाजूला लोटायची प्रथा मराठीत. शेती आपल्या आई बाबा आपल्याला शिकवते. पाऊस पडल्यावर शेतकऱ्याचे एक म्हणे मड झाकायचं पण पेरणी करायची. तर आयुष्यभर आपल्या लेकराला लक्ष्मी म्हणून ते धान्य घरात येईल. तसं वेळेला महत्व द्यायचं. सध्या मराठी राज्यातले आता खोळून उठलेत मुंबईकडे निघाले. आपण घरी नाही झोपायचं. मर्दाच्या भूमिकेत मराठ्यांनी यायचं. भेकाडाच्या भूमिकेत जगायचं नाही. अख्खे मराठी मुंबईत दिसले पाहिजे. मी रातपाटी करून जीव जातो. उपाशी तापाशी राहतो तुमचे लेकरं मोठे होण्यासाठी. मावशी भावता एक डोकले मला बारीक घेऊन असतं. म्हणून तर देवेंद्र फडणवीस फुल टेन्शन मध्ये. कालपासून खलबत सुरू झाले. आज एक मंत्री आले ते आता हे सुरू झालं माताळा. तुम्ही त्या माताळ्याकडे घेऊन घ्यायचं नाही. तुम्ही तयारी ठेवायची मुंबईकडे यायची. आता जर झोपलं तर शत्रू आपला मुर्दा पाडून जाईल त्यांना ठेवा. त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य सावध राहायचं. मराठ्यांनी शिकायचं. कोणत्या कामाला सावध राहायचं हे मराठ्यांनी ठरवलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला इतका मोठा इतिहास दिला. छत्रपतींनी कधीच बेसावध राहून कधीच मावळ्यांना हरू दिलं नाही. मावळे पण कधीच बेसावध राहिले नाही. मराठ्यांना माझा आव्हान आहे एकाने बेसावध राहायचं नाही. मराठ्यांचे हार होता कामा नाही. यावेळेस काही झालं तरी हरकत नाही. मराठ्यात जिंकून मुंबईतून वापस यायचंय. अशी आरोळी ठोका इतके रेवाड ब्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजे. भूतवना भविष्य त्याचा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे. मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा. विजयाचा म्हणजे फेकायचा. अजिबात हटायचं नाही कोणी. आता जे व्हायचं असेल ते होईल पण मुंबईत घुसायचं. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलाल टाकायचा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण उडालं नाही पाहिजे. लेकरा बाळांचा आयुष्याचा कल्याण करा माय बापा हो. शेवटी आपल्याशिवाय आपल्या लेकरा बाळाला कोणी नाही. लेकरांना अपेक्षा लागल्यात आम्हाला आरक्षण मिळणं आम्ही अधिकारी होऊ. लेकरा बाळ सुखात समाधानात राहिले पाहिजे. एकाही मराठ्यांनी जबाबदारीनं काम करायचंय. बेसावध एकाही मराठ्यांनी काम करायचं नाही. आजपासून घर जागा करायचं. गाव ना गाव जागा करायचं. जिल्हा तालुका राज्यात जिथपर्यंत तुला असेल तिथपर्यंत मराठी जागे करायचं. एकाही मराठ्यांनी झोपायचं नाही. मी रातपाट हे तुमच्या लेकरासाठी करतो. लक्षात असू द्या. माझा